आदिलशाह म्हणतो, सर्व सरदारांना म्हणतो की सांगा बरं कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला. आणि मग त्यावेळी सर्व सरदार एकमेकाकडे बघतात आणि एकमेकाकडे बघत असताना एक धिप्पाड शिराचा उंच एक जण समोर येतो. त्याचं नाव असतं अफजल खान. तो म्हणतो मी उचलतो विडा शिवाजीला बंदोबस्त करण्यासाठी. आणि मग तो आदिलशहाला सांगतो. आणि त्यानंतर मग अफजल खान शिवाजी महाराजांच्या मागे त्यांना बघायला म्हणजे फौज घेऊन निघतो. त्याची फौज खूप मोठी असते. तो हत्ती, घोडे आणि त्याच्यासोबत त्याचे सैनिक ते भरपूर असते. मग त्यावेळी ते शिवाजी महाराजांना बघण्यासाठी इकडं तिकडं बरंच फिरतो. आणि मग एक दिवस शिवाजी महाराज त्याला खबर लागते की शिवाजी महाराज हे प्रतापगडावर आहे. मग प्रतापगडावर त्याला माहीत असतं की आपण एवढे सैन्य काही वर नेऊ शकत नाही. मग त्यावेळी तो म्हणतो की आता आपण शिवाजी महाराजांना बातमी कळावी की मला अफजल खानाला जसं महाराजांना भेटायचं आहे. मग तो त्याचा एक वकील सोबतचा महाराजांकडे पाठवतो की अफजल खानाला भेटायचं आहे म्हणून सांग. मग ते सांगतो. मग शिवाजी महाराजांना तेव्हाच कळतं की अफजल खान आपल्याला मारण्यासाठी धुंडत आहे आणि त्यामुळं आपल्याला भेटायचं म्हणत आहे. मग एक दिवस शिवाजी महाराज त्यांच्या सोबतच्या एका जणाला अफजल खानाकडे कळवण्यासाठी पाठवतात की मी तुम्हाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटणार आहे. मग त्यावेळी तिथे ते एक शामियाना उभारतात आणि त्या छावणीमध्ये ते भेटायचं ठरवतात. त्यावेळी मग ज्या दिवशी ते अफजल खानाला माहीत होतं, अफजल खान खूप खुश होतो. आणि अफजल खान म्हणतो वाह शिवाजी हमसे मिलने के लिए प्रतापगड के पास आ रहा है. मग असं म्हणून तो खुश होतो. आणि त्याला ठरलेली वेळ अशी असते की सोबत फक्त एक त्यांचे वकील असतील आणि फक्त ते असतील. मग त्यावेळी ते भेटायला निघतात. त्यावेळी अफजल खान त्या शामियान्यात अगोदर आलेला असतो आणि शिवाजी महाराज मग नंतर जातात. शिवाजी महाराज त्याच्या समोर जाताच शिवाजी महाराजांना तो म्हणतो आओ शिवाजी आओ हम हमारे गले मिलो. मग ज्यावेळी ते एकमेकांच्या गळे मिळतात त्यावेळी शिवाजी महाराजांना असं डाव्या हातात शिवाजी महाराजांची मान पकडून सनी त्याच्या कमराची कटेरी काढतो आणि शिवाजी महाराजांच्या पाठीत वार करतो. ज्यावेळेस वार करतो त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या अंगात चिलखत असतं आणि चिलखत असताना शिवाजी महाराजांना ते काही लागत नाही. मग शिवाजी महाराज बघतात आणि ते शिवाजी महाराजांच्या हातात वाघनखे असतात. तर वाघनख्यांना शिवाजी महाराज त्याचा कोथळा बाहेर काढतात. हे आवाज अफजल खानाचा आवाज बाहेर जाताच त्यानंतर मग त्याच्यासोबतचा एक वकील शिवाजी महाराजांवर धावून येतो आणि शिवाजी महाराज त्याला एका पट्ट्यात जागेवर मारून टाकतात. आणि त्यानंतर मग त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर ते वकील मेल्यानंतर बडा सय्यद अफजल खानाकडचा बडा सय्यदला आवाज जातो आणि तो पण बाहेरून आतमध्ये पळत येतो. ज्यावेळेस बडा सय्यद शिवाजी महाराजांवर वार करणार त्यावेळेस जिवाजी महाले हा त्या बडा सय्यदला मारतात आणि बडा सय्यदला तिथून सैन्य करून टाकतात. नंतर मारल्यानंतर मग काय सगळं शिवाजी महाराजांचे मावळे तिथे झाडा झुडपात लपलेले असतात आणि त्यांना मग ही खबर पोहोचते की अफजल खानावर वार केला, अफजल खान मेला. मग त्यावेळी सर्व तिथं एकमेकांचं युद्ध धकतं आणि युद्ध धकताच तिथं अफजल खानाचा मुलगा असतो. तो मुलाला हे कळतं. मग त्यावेळी अफजल खानचा मुलगा तिथून पळू लागतो. असं मग तिथं अफजल खानाचा वध करतात.